नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, आपण जे आतापर्यंत सिरीज चालू केली आहे टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी संभाव्य प्रश्नपत्रिका आणि मागल जे झालेले आहेत 2013 ते 2025 पर्यंत ते सगळे आपण प्रश्न इथं चारही पर्यायासहित विश्लेषण घेतलेले आहोत। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जा, तिथं भेट द्या, त्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून जी 28 जून 2026 रोजी जी टीईटीची एक्झाम होणार आहे पेपर 1 व पेपर 2 त्याच्यासाठी आपण मित्रांनो सामाजिक शास्त्र पेपर 2 साठी 60 मार्काला येते जीएस जीके, त्याच्यानंतर त्याच्यात आपण मराठी आणि जो पेपर 1 ला आपण जो परिसर अभ्यास असतो त्याचा पण आपण मित्रांनो इथं मटेरियल देणार आहोत, म्हणजे देणं चालू आहे। मित्रांनो, तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितला नसाल तर जुने व्हिडिओ जा, लाईक त्या चॅनलवर जा, तुम्ही सबस्क्राइब करा आणि जुने व्हिडिओ बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याचा काय होईल, फायदा होईल। तर आजचा आपण पहिला प्रश्न बघूया। चला, पहिला प्रश्न कशावर आहे मित्रांनो, ती रडली समुद्राच्या समुद्र या वाक्यातील अलंकार ओळखा। अलंकारावर आहेत मित्रांनो, अलंकारावर आहेत। तर अलंकाराचे मित्रांनो दोन प्रकार पडतात, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार। तर हा कशावर आहे प्रश्न, हा अर्थ अलंकारावर आहे, कारण की पर्यायामधून दिसते आपल्याला पर्याय सगळे कशाचे, अर्थ अलंकाराचे आहे। त्याच्यात उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती आणि रूपक। तर मित्रांनो आपण बघूया, तर याच्यात हा कुठला आहे, तर उपमा। उपमा म्हणजे मित्रांनो, उपमा म्हणजे कुठले वाक्य असतात, उपमामध्ये सारखे परी हे वाक्य असतात। सम समान सारखे परी यासह असे जर शब्द असेल या ओळीमध्ये तर तो उपमा अलंकार आहे मित्रांनो। म्हणजे उदाहरणार्थ मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खुरड्या सारखी, त्याच्यात काय आला, सारखी आला। सारखी म्हणजे समसमान सारखा परी यास असे जर शब्द असेल तर ते काय, सरळ सरळ आपण त्याला उपमा लिहू। पण याच्यात उपमा आहे का, याच्यात तसे शब्द आहे का, नाही मित्रांनो, म्हणजे उपमा नाही। पर्याय क्रमांक 1 आपला काय आहे, चुकीचा आहे। उत्प्रेक्षा, जणू जणू काय गमे वाटे भासे की, हे जर शब्द असेल या ओळीमध्ये तर ते काय, उत्प्रेक्षा आहे। गुलाबी उषा जणू आहे का, याच्यात नाही, जणू यायला पाहिजे, जणू आहे का, नाही, म्हणजे हा पण जणू जणू गमे काय वाटे भासे की हे शब्द याच्यात नाही, म्हणजे हा पण चुकला। रूपक, त्याच्यानंतर अतिशयोक्ती। मित्रांनो, अतिशयोक्ती जर छोटीशी गोष्ट असेल त्याला फुगवून सांगणे, छोटीशी गोष्ट असेल त्याला फुगवून सांगणे, त्याला काय म्हणतात, अतिशयोक्ती म्हणतात। तर ती रडली समुद्राच्या समुद्र रडू शकते का, नाही। 1-2 अश्रू निघू शकतात, पण समुद्राच्या समुद्र रडू शकते का, नाही। म्हणून ते म्हणजे जास्त रडू शकत नाही, तरी पण काय बोलले ते, ती रडली समुद्राच्या समुद्र, छोटी गोष्ट होती त्याला फुगवून सांगितले, म्हणून काय झालं मित्रांनो, ती अतिशयोक्ती झाली। त्या अतिशयोक्तीमध्ये एक फेमस हे आहे मित्रांनो, काय, दीड दमलीचं तेल आणलं, त्यात सासूचं ज्ञान झालं, मामाजीची दाढी झाली, भावजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, त्या तेलाला लांडोरीचं पाय लागलं, तेल ओशीपर्यंत ओंजळ गेलेल्या तेलामध्ये उंट पळून नेलं, असं होते का मित्रांनो, नाही होत। तरी पण ते काय झालंय, ते अतिशयोक्ती म्हणजे फुगून सांगण्याची गोष्ट आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, अतिशयोक्ती म्हणतात। जर ही ती रडली समुद्र याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो, अतिशयोक्ती आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, पक्षी हवेत उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। पक्षी हवेत उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। मित्रांनो, प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, कुठकुठले, त्याच्यात मित्रांनो कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग। प्रयोग म्हणजे काय, तर शब्दाची योग्यप्रमाणे मांडणी रचना करणे म्हणजे काय, प्रयोग होय। तर शब्दाची मांडणी रचना करताना त्याच्यात 3 प्रयोग, कुठले, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि भाव्य प्रयोग। मित्रांनो, आता आपण बघूया पक्षी हवेत उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। सरळ सरळ वाक्य आहे, याच्यात प्रत्यय नाही, याच्यात प्रत्यय लागलेले आहेत का, नाही। तर याच्यात आपल्याला आता बघायचे सरळ वाक्य आहे, पक्षी हवेत उडाला हा वर्तमान काळातील आहे। वर्तमान काळ असेल तर तो शक्यतो कर्तरी प्रयोग असतो मित्रांनो, भूतकाळ असेल तर कर्मणी प्रयोग असतो, सगळ्यांना माहित आहे। तर हा पक्षी हवेत उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो। तर हा आपल्याला डेफिनेटली माहित आहे की हे काय आहे, कर्तरी प्रयोग आहे। पण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात, एक सकर्मक आणि एक अकर्मक। मित्रांनो, जर वाक्यात कर्म असेल तर तो सकर्मक होतो, आणि जर वाक्यात कर्म नसेल तर तो सकर्मक नसतो, तो काय असतो, अकर्मक असतो। तर मित्रांनो, वाक्यात सकर्मक असेल जेव्हा कर्ता हा कोणावर क्रिया करतो, कर्मावर, आणि कर्म हा क्रिया शोषून घेतो। पण जर वाक्यात कर्मच नसेल तेव्हा कर्ता हा क्रिया स्वतः करतो आणि स्वतः शोषून घेतो, तेव्हा तो काय असतो, अकर्मक असतो। कर्म असतो तेव्हा सकर्मक असतो। याच्यात मित्रांनो पक्षी हवेत उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला। याच्यात जे आहे तर पक्षी हा कर्ता आहे, पण याच्यात कर्म दिसत नाही आपल्याला। जेव्हा कर्म नाही तेव्हा तो काय, अकर्मक। तर मित्रांनो, याच्यात बघू आपण सकर्मक कर्तरी आहे का, नाही। त्याच्यानंतर कर्मणी आहे का, कर्मणी तर नाही।
भावे तर नाही, तर काय आहे मित्रांनो, अकर्मक कर्तरी आहेत मित्रांनो. जेव्हा हा कर्ता स्वतःच म्हणजे जो क्रिया करतो आणि स्वतः शोषून घेतो म्हणजे तो काय अकर्मक कर्तरीचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. तर नामाचे मित्रांनो 3 मुख्य प्रकार पडतात. त्याच्यात सर्वनाम सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम हा काय असतो, जातीवाचक असतो. विशेष नाम हा ठेवलेला नाव असतो. आणि भाववाचक नाम हे नाम काय असतात मित्रांनो, भाववाचक नाम हे जे प्रेम असतो, कृती असते, जे काय गुणधर्म दाखवतात त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला भाववाचक नामाची एक सोपी तुम्हाला व्याख्या सांगतो, सोपी ट्रिक सांगतो. भाववाचक नाम पर्यायामधून कसे ओळखायचे ते सांगतो मित्रांनो. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, सरळ सरळ भाववाचक नाम म्हणायचे मित्रांनो. जी गोष्ट दिसत नाही ती काय आहे, सरळ सरळ भाववाचक नाव आहे. तर भाववाचक नाव तर बघूया, पर्याय आपण बघूया. तर भाववाचक नाव नसलेला ओळखायचा आपल्याला. नसलेला ओळखायचा हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. बरेच प्रश्न असे असतात नसलेला, पण आपण परीक्षा जेव्हा सोडत असतो तेव्हा आपण असलेला वाचतो, आपल्याकडून वाचला जातो तो, आणि आपण लगेच उत्तर चुकवतो. घरी गेल्यानंतर आपल्याला समजते उत्तर आपला चुकलेला आहे, आपला गेम झालेला आहे. तर मित्रांनो याच्यात आपल्याला नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर कीर्ती दिसते का, नाही दिसत. कीर्ती म्हणजे मुलगी नाही, पण कीर्ती जी ख्याती असते, मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे जे बोलतात. पण जी ख्याती असते ती आपल्याला दिसते का, नाही दिसत, ती आपल्याला दिसत नाही. म्हणून काय मित्रांनो भाववाचक नाव आहे. आपल्याला नसलेला ओळखायचं आहे. वात्सल्य म्हणजे आईने मुलावर केलेले प्रेम म्हणजे वात्सल्य. आईने मुलावर केलेले प्रेम, मुला किंवा मुलगी कोणी असो त्याच्यावर केलेले प्रेम म्हणजे वात्सल्य. वात्सल्य पण आपल्याला दिसते का, आई माझ्यावर एवढा प्रेम करते असं कोणी सांगू शकते का, नाही. लहान मुलं सांगू शकते आई माझ्यावर एवढी प्रेम करते, पण ते तसं दिसते का याच्यात, म्हणजे रिअलिटी मध्ये दिसते का, नाही. म्हणून हा पण भावाचं नाव आहे. गुलामगिरी मित्रांनो दिसते का, नाही दिसत. गुलामगिरी दिसते का, नाही. आज पण बरेच लोक गुलाम आहे. कोणी कोणाचे गुलाम, कोणी कोणाचे, समजून घ्या तुम्ही, कोणी कोणाचे गुलाम. हिमालय दिसतो. हिमालय काय पर्वत आहे, हिमालय हा दिसतो. हिमालय दिसतो मित्रांनो. म्हणजेच काय आहे, भाववाचक नाव ओळखायचे आपल्याला. तर भाववाचक म्हणजे जे गुणधर्म असतात त्याला भाववाचक असे म्हणतात. तर कीर्ती, वात्सल्य आणि गुलामगिरी हे भाववाचक नाव आहे. आणि नसलेला जो शब्द आहे तो हिमालय पर्वत हा नसलेला आहे. म्हणून हा काय आहे मित्रांनो, हिमालय हा विशेष नाम आहे मित्रांनो. ठेवलेला नाम आहे म्हणजे विशेष नाम आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सहोदर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता. सहोदर उदर म्हणजे मित्रांनो माहित आहे, लंब आहे उदर ज्याचे तो कोण, गणपती. उदर म्हणजे पोट. कोणाचे पोट लंब आहेत, कशातलं उदाहरण आहे, बहुवीर्य याच्यामधलं उदाहरण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर आपल्याला काय बघायचं आहे, सहोदर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करा. स्पष्ट करणारा पर्याय कोणता. सहोदर म्हणजे काय मित्रांनो, तर एकाच आईच्या पोटी जन्मलेला. नंबर 2 दुसऱ्याच्या आईच्या पोटी जन्मलेला. नंबर 3 सर्व नात्यातील श्रेष्ठ. आणि नंबर 4 जुळी भावंडे. तर मित्रांनो सहोदर म्हणजे सोबतच उदरात राहणारे, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मणारे त्याला काय म्हणतात, सहोदर असे म्हणतात मित्रांनो. एकाच आईच्या पोटी जन्मलेला यांना काय म्हणतात, सहोदर असे म्हणतात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय, त्याने आता घरी जावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखा आहे का, नाही. क्रियापदाचे बरेच प्रकार पडतात, पण क्रियापदाचे मूळ 2 प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक. पण मित्रांनो याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला, अर्थ ओळखा. अर्थ क्रियापदाचे 4 प्रकारचे आहेत. त्याच्यात एक आहे संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी आणि विद्यार्थी. तर आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, खाली पर्याय बघूया. अर्थ ओळखायचा आहे. त्याने आता घरी जावे. मित्रांनो जेव्हा वाक्याच्या क्रियापदामध्ये वाविव्य असते मित्रांनो, तेव्हा आपण स्पष्टपणे आपल्या डोळ्यात एकच आला पाहिजे मित्रांनो, शक्यता म्हणजे 99%. कधी कधी वाविव्य असणारे पण काय असतात, अज्ञार्थी असतात. पण 99% हे काय असतात मित्रांनो, हे विद्यार्थीच असतात. जेव्हा वावी पर्यायामध्ये जेव्हा क्रियापदात शेवटी वाविव्य म्हणजे क्रियापद ही खतम होते, क्रियापद पूर्ण होते, तेव्हा काय असते मित्रांनो, सरळ काय आहे, सरळ लिहून टाकायचे मित्रांनो, विद्यार्थी. वाविव्य जेव्हा आले तेव्हा विद्यार्थी लिहून टाकायचे. स्वार्थी म्हणजे एकेरीच वाक्य असतो, स्वतःसाठी विचार करणार असतो. आता मी जेवते, आता मी झोपते, हे स्वार्थी झाले. त्याच्यानंतर आज्ञार्थी म्हणजे एखादी आज्ञा केली जाते, सौम्य आज्ञा केली जाते. ती खिडकी लावू पहा, एक ग्लास पाणी आण, ही आज्ञा झाली. त्याच्यानंतर मित्रांनो संकेतार्थी म्हणजे संकेत असतात. याच्यात काय असते, संकेत असते. जर मी अभ्यास केला असता तर परीक्षा पास झालो असतो. जर मी अभ्यास केला असता तर, जर विठ्ठलने अभ्यास केला तर परीक्षा पास होईल, असे म्हणजे
संकेत असतात किंवा त्याला काय म्हणतात संकेतार्थी. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? योग्य उत्तर आहे विद्यार्थी. 3 नंबर, आजचा पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी हा योग्य उत्तर आहे मित्रांनो.